झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे तालुक्यातील बुरझाड येथे शेताच्या बांधाच्या वादातून एका 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार बुरझाड येथील 50 वर्षीय नाना सदा ठेलारी आणि शामराव दगा पाटील यांच्यात शेताच्या बांधावरून वाद झाला. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद पुढे तीव्र स्वरूपात वाढला. वादाच्या दरम्यान शामराव पाटील यांनी नाना ठेलारी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याच दरम्यान शेताच्या बांधावरच नाना ठेलारी यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी ठेलारी यांचा मृतदेह थेट सोनगीर पोलीस ठाण्यात आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. प्रकरणाची दखल घेत सोनगीर पोलिसांनी तातडीने कारवाई करत शामराव दगा पाटील यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास सोनगीर पोलीस करीत आहेत. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.